जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वायटी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो काय आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तो एकदम असा खतरनाक पुढं बनवलेला आहे. जे काय आपला डेमो व्हिडिओ होणार आहे त्या डेमो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवलं जाईल का आजचा आपला व्हिडिओ कसा तयार केलेला आहे. आणि जे काय आपण व्हिडिओसाठी मटेरियल यूज केलेलं आहे त्याला मी पासवर्ड दिला आहे. तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही भेटून जाईल व तिथे तुम्हाला मटेरियल घेण्यास काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. जे काय आपलं डाउनलोडची लिंक असेल ती तुम्हाला डाउनलोडची लिंक तुम्हाला तिथे भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे. जे काय आपले व्हिडिओ येणार आहे यूट्यूबला किंवा जे काय आपलं मटेरियल असेल त्याचे सर्व लिंक तुम्हाला तिथे पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर मी इन्स्टा पेजची लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करून घ्यायचं आहे. जे काय आपलं डेमो व्हिडिओ होणार आहे ते डेमो व्हिडिओ तुम्हाला तिथे सर्व पाहण्यासाठी भेटून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, सर्व पहिले तुम्हाला अलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता अलाइट मोशन ॲप्स ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला शेपची बीटच्या अशा 2 लिंक दिल्या आहेत. तर दोन्ही लिंकवर जाऊन जो काय आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट असेल तो तुम्ही आपल्या अलाइट मोशनचा प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, तर प्रोजेक्टमध्ये ॲड केल्याच्या नंतर बीटचा आणि शेपचे असे 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. तर तुम्हाला बीटचा प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता बीटच्या प्रोजेक्टला ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता सर्व बीट मी ॲडजस्ट करून दिलेले आहे. त्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला प्लस बटनावर क्लिक करून मीडियावर जायचं आहे आणि जे काय मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी मटेरियल दिलेलं आहे त्या मटेरियलला पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही भेटून जाईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर जे काय मी इमेज दिला आहे तो मी ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग ट्रान्सफॉर्मर जाऊन झूमच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि या इमेजला तुम्हाला असं झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी आपली लेअर आहे इमेजची ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. ओके, आता लास्टपर्यंत पुरी केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय 0708पर्यंत जायचं आहे आणि ही जी इमेजची लेअर आहे तुम्हाला अशी कट करून घ्यायची. ठीक आहे, आता कट केल्याच्या नंतर सुरुवातीची जी इमेजची लेअर आहे त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं स्पॉन्ज नाव टाकायचं आहे. ओके, स्पॉन्ज कलर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लास्टला येऊन पाहू शकता इथं 5.7 करून घ्यायचं. ठीक आहे, आता 5.7 केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. ठीक आहे, आता बॅक आल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला एकदा बॅक यायचं आहे आणि बॅक आल्याच्या नंतर सेफ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर हा इफेक्ट मी दिलेला आहे त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये गेल्याच्या नंतर पाहू शकता तुम्हाला 0708 पासून जी पुढची लेअर आहे त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आणि इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता बरोबर आपला इफेक्ट ॲड झालेला आहे. त्यानंतर आता तुम्हाला करायचं काय मित्रांनो, सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी आपली लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जाऊन घनश्याम नाव टाकायचं आहे. ओके, आता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि ही जी लेअर आहे पूर्ण ढकलून 2000 ॲड करून बॅक यायचं आहे. त्यानंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन खाली तुम्हाला जितका हवा आहे तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता स्क्रॉल केल्याच्या नंतर पुन्हा सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं. आता मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मी एक तुम्हाला टेक्स्ट पेज दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथं झूमच्या ऑप्शनवर यायचं आणि याला कमी झूम करून तुम्हाला जितका हवा आहे तितकं तुमच्या पद्धतीने बरोबर ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर ही जी लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता लास्टपर्यंत पुरी केल्याच्या नंतर तुम्हाला जायचं आहे 0529पर्यंत. तर पाहू शकता 0529पर्यंत गेल्याच्या नंतर प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला 0708पर्यंत येऊन ही जी मागची लेअर आहे तुम्हाला सर्व कट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे 0529ला आणि बेडिंग ऑपॉसिटीवर जाऊन एक की द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे 0627पर्यंत एक की द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे
आणि ही जी लेअर आहे तुम्हाला पूर्ण 0 करून टाकायची आहे. ठीक आहे, ते 0 केल्याच्या नंतर तुम्हाला 0708 पर्यंत येऊन पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं ब्लिंक नाव टाकायचं आहे. आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर तुम्हाला क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि लेअर पुढं ढकलून तुम्हाला 13.80 ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर 13.80 ॲड केल्याच्यानंतर बॅक येऊन बिल्डिंग ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं 10% ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर 10% ॲड केल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 0011 पर्यंत येऊन प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी आपली मागची लेअर आहे ही तुम्हाला सर्व कट करून घ्यायची. ठीक आहे, आता कट केल्याच्यानंतर बिल्डिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन खाली कॉन्ट्रास्टमध्ये येऊन ओव्हरले करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ओव्हरले केल्याच्यानंतर चौकोनवर प्लस दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला 0022 पर्यंत येऊन ही पुन्हा पेस्ट लेअर करून घ्यायची. त्यानंतर 0204 पर्यंत यायचं आहे. त्यानंतर प्लस चौकोनवर प्लस दिलेलं आहे त्यावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 0325 पर्यंत येऊन पुन्हा पेस्ट लेअर करून घ्यायची. त्यानंतर 0401 पर्यंत येऊन पुन्हा पेस्ट लेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 0420 पर्यंत येऊन पुन्हा पेस्ट लेअर करायची आहे आणि 0427 याला पण तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायची आहे. ओके, आता आपले पूर्ण फ्लॅश इफेक्ट सुरुवातीचे ॲड झालेले आहे. त्यानंतर आता सुरुवातीला येऊन तुम्हाला प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि त्याचा कलर तुम्हाला कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला इथं ठेवायचा आहे ब्लॅक. त्यानंतर बॅक येऊन ही जी लेअर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. ओके, आता लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन बिल्डिंग ऑपॅसिटी बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं. हे ऑप याला ऑन करून इथं तुम्हाला 9.5 बरोबर ॲडजस्ट करून स्ट्रोक नावाच्या पुढं ब्लॅक चौकोन दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला ठेवायचा आहे व्हाईट. त्यानंतर बॅक येऊन ही जी लेअर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून गोलमध्ये 3 डॉट दिलेले आहेत त्यावर क्लिक करून स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बिल्डिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन तुम्हाला लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपला व्हिडिओ इथं पूर्ण तयार झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला स्टॉप करूया. धन्यवाद.